दिला दिला दिला. आपण दत्तजन्म साजरा करतो, दत्तजन्माची कथा आपण ऐकतो, आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे. अनसूयेचं सत्व बघून झाल्यावर जेव्हा निरोपाचा क्षण आला तेव्हा हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव आहेत तसे गेले नाहीत, तर मग ब्रह्मदेव तो झाला चंद्र. ब्रह्मदेव चंद्र रूपाने तिथून निघाले, भगवान शंकर दुर्वास रूपाने निघाले आणि भगवान विष्णू नारायण म्हणाले मला इथून जाताच येणार नाही. का? कारण मी दिला गेलेलो आहे. अनसूये, तुझं मी दूध प्यालो त्यातून मला उत्तरही होता येणार नाही आणि म्हणून मला जाणं शक्य नाही. आज आपण बघितलं तर एकमुखी दत्त, खरं तर त्रिमुखी दत्त या अनसूयेच्या पोटी जन्माला आलेले नाही, एकमुखी झाले. मग ते दोघे ते छाया रूपानं आहेत, म्हणजे छाया रूपाने ब्रह्मदेव, छाया रूपाने भगवान शंकर आणि मुख्य रूपाने भगवान विष्णू. असा हा सत्ययुगामध्ये झालेला दत्तावतार. बाकीचे सगळे अवतार हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी जन्माला आले. दैत्यांचं पारिपत्य करण्यासाठी असेल, संकटाचं पारिपत्य करण्यासाठी ते जन्माला आले. पण ते अवतार आलेत आणि ते प्रयोजन संपल्यावर त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं. आपल्याला माहिती आहे प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्यांचं कार्य संपलं तेव्हा सरयूमध्ये प्रवेश करून आपला अवतार संपवला. भगवान गोपालकृष्णाने 125व्या वर्षी व्याधाचं निमित्त करून तो अवतार संपवला. पण हा दत्त अवतार असा आहे की तो नित्यावतार आहे. कारण हा दत्त अवतार आहे ना, तो ज्ञानावतार आहे. जीवांच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी झालेला हा दत्त अवतार आहे, जो कधी संपला नाही आणि कधीही संपणार नाही. चला तर तो दत्त गीते आपण गाऊया. यानंतर आपण सगळे दत्त स्वरूप होऊया. दत्त दत्त नावाचा महिमा सादर करता. Bye.